सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। माडग्याळ तालुका निर्मितीच्या मागणीसाठी चक्री उपोषण सुरू। अप्पर तहसीलदारांची भेट, निवेदन स्वीकारले। जत तालुक्यातील माडग्याळ इथं स्वतंत्र माडग्याळ तालुका व्हावा या प्रमुख मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून ग्रामस्थांच्या वतीनं चक्री उपोषण सुरू असून या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे। या चक्री उपोषणास आज संखा येथील अप्पर तहसीलदार रोहिणी शंकर दास यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली, तसेच त्यांचं निवेदन स्वीकारले। यावेळी अप्पर तहसीलदार रोहिणी दास यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधत आपल्या भावना व मागण्या शासनापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्यात येतील असं आश्वासन दिले। त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये काहीसा सकारात्मक संदेश गेला असून मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। माडग्याळ हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण परिसर असून नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी जत इथं मोठ्या अंतराचा प्रवास करावा लागतो आहे। आरोग्य, महसूल, न्यायालयीन व इतर शासकीय सेवांसाठी होणारा त्रास लक्षात घेता माडग्याळ तालुका करणं अत्यावश्यक असल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे। या चक्री उपोषणात लिंबाजी माळी, निगप्पा कोरे, वन्नप्पा माळी, कामन्ना बंडगर, नागेश ऐवाळे, श्रीशैल माळी, प्रकाश माळी, गंगाराम कांबळे, राजू कांबळे, मारुती कोरे, लिंबाजी सोलनकर, सुरेश सोलनकर, बळवंत जाधव, विनायक मनीमुले, रशीद मुल्ला, जेटलिंग कोरे, मेहबूब मुजावर यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माडग्याळ तालुक्याच्या मागणीसाठी शांततामय मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता प्रशासन व शासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागले आहे। या भावना खरंच तुम्ही सरकारपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचू देत मॅडम। आमच्या आम्ही वर्ष तुम्ही पण तुमच्या माध्यमातून कळवा आणि जी बाब शासनावरती आहे, शासन जो काही निर्णय घेईल बरोबर। फक्त जर आमचा आवाज तुम्ही तिथेपर्यंत पोहोचला एवढंच आम्ही विनंती करतो। पत्र आम्ही दिलेले आहे। बरं, चालेल। हो हो चालेल। आणि आमची रास्त मागणी आहे मॅडम, जो आमचा आडवा हट्ट नाही आहे। एकूण या भागात आता काय तुम्ही परगावचे आहात, तुम्हाला मी फार सांगणं हे नाही, पण आता इथे अनेक परगावची लोक सुद्धा जरी बसले असतील तर 13-14 किलोमीटरवरती संख्या आहे, 25 किलोमीटरवरती उमदी आहे। अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणारं असलं खूप मध्यवर्ती ठिकाण असं आहे, त्याचा विचार करायला पाहिजे। कारण बाकी आमच्या 2 मागण्या आम्ही त्याच्यात अशा ठेवल्या गावांमध्ये की आता वाळवा नावाचा तालुका आहे, पण त्याचं सगळं मुख्यालय ईश्वरपूरला आहे। तर वाळव्याला काय त्याचं मुख्यालय नाही, आम्ही तिथं चौकशी केल्यानंतर काय सांगितलं तर वाळव्याला एका बाजूला नदी आहे आणि 3 बाजूला मोठ्या ओढ्या आहेत आणि जरा नदीला पाणी आलं की त्या गावाला वेढा पडतो। मग तो वेढा साधारण कितीतरी दिवस राहतो। मग शेजार पाजारच्या गावांना तिथं जर मुख्यालय असेल तर त्यांना जाणं येणं अडचणीचं पडतं, म्हणून ते जुन्या काळापासून ईश्वरपूरला त्याचं मुख्यालय ठेवलं। त्या न्यायाचा जर विचार करता तुम्ही संख्याच्या कुठल्याही भागात गेला तर अगदी जतकडचा एक टोक सोडला तर बाकी 3 बाजूनी ओढ्या आहेत मॅडम आणि बऱ्याचदा त्या ओढ्याला पाणी येतं बऱ्यापैकी पावसाळ्यात। तर अगदीच गेल्या ग्रामपंचायतीच्या तिथल्या निवडणुकीला आधी एक 5-6 दिवस भरपूर पाऊस पडला होता आणि दोन्ही ओढ्यांना भरपूर पाणी होतं। अगदी होडीने मतदारांना यावं लागलं। एखादा अपंग आहे, एखादी म्हातारी बाई आहे, एखादा म्हातारा मनुष्य आहे, त्या माणसाला मतदानाला सुद्धा येता आलं नाही। आणि साधारण जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा सगळ्यांना मिळालेला पहिला आणि महत्त्वाचा हक्क म्हणजेच मतदानाचा हक्क आहे। आधी तो हक्क सुद्धा त्या पडलेल्या पावसाने आणि त्या ओढ्याला आलेल्या पाण्याने ते मिळालं नाही मॅडम। म्हणजे एका अर्थाने हा लोकशाहीवरती किती अन्याय होऊ शकतो तुम्ही बघा। तसं त्या संख्याचं आहे। किंवा आता उमदीचं सुद्धा बघा, अगदी सीमेवरचं गाव आणि अजूनसुद्धा महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संपलेला नाही। आता बेळगावसारख्या ठिकाणी ते येळूरला वगैरे आपले लोक जातात तर तिकडचे गुंड वगैरे त्यांच्यावरती हल्ला करतात। त्याच न्यायाने जर उद्या समजा महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटला तर ते कर्नाटकातले लोक येऊन अगदी जर उमदीत मोठं तहसील कार्यालय वगैरे असेल तर त्याच्यावरती सुद्धा हल्ला करायला मागं पुढे बघणार नाही। शासकीय मालमत्तेचं सुद्धा किती नुकसान आहे। आणि एकदा कर्नाटकात जाण्याची 43 गावांनी धमकी दिली होती, त्यात सुद्धा त्या 2 गावांचा समावेश होता, पण या गावाचा समावेश नव्हता। त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून आम्ही महाराष्ट्राची एकनिष्ठ आहे
आणि हे गाव अत्यंत सुरक्षित, सर्वांना सलोख्याने समजावून घेणारं आणि कोणतंही नैसर्गिक अडचणी नसलेलं, आणि हा देश कृषीप्रधान देश आहे. तर शेतकऱ्यांशी संबंधित दोन गोष्टी आहेत. एक तर शेतमाल, त्याचा भाजीपाला, धान्य वगैरे इथल्या बाजारात ते सहजतेने आजूबाजूच्या गावचे लोक विकतात. आणि या भागातली खरी जीवनदायिनी म्हणजे शेळी आणि मेंढी आहे. ते सुद्धा आणून विकायला येते. शेळी मेंढ्याचा खूप मोठा बाजार आहे मला. तर एका अर्थाने शेतकऱ्यांना सन्मान आहे, एका अर्थाने लोकशाहीचा सन्मान आहे, या सर्व दृष्टीने विचार करतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, जगण्याला काही आस्था असतात, परंपरा असतात, धर्म असतो. त्याचाही विचार केला तर ते मल्हार सिद्धाचं देवस्थान जे उमदीत आहे, त्यांचा आजोळा आहे संघ. त्या काळी त्यांच्या वडिलांनी केलेल्या अपमानामुळे गेली 400 वर्ष त्यांचा कोणताही रोटीबेटीचा खाण्यापिण्याचा व्यवहार नाही. तर याही गोष्टीचा विचार करता आमच्या सर्वांची सलोख्याचे संबंध, शेतकऱ्यांसाठी योग्य संधी आणि वाहतुकीच्या सुखसुविधा ह्या सगळ्या बघतात आणि मध्यवर्ती स्थान बघतात आम्हाला ही गोष्ट मिळावी अशी आमची नम्रतेने पोचवणार. ठीक आहे, आम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या शासन दरबारीमध्ये कळवलेल्या आहेत. आता ते जी बाब जी आहे तालुका होणं, एखादा तालुका होणं, हा शासन स्तरावरती मंत्रालयीन स्तरावरचा तो विषय आहे. त्याच्यामध्ये जे काही काय माहिती महाराष्ट्राचा भाजीपाल्याचा बाजार हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आहे. तो जवळजवळ 30-40 गावचे सगळं भाजीपाला पाठवतो. 80 गावातलं काय मेंढ्या देतात, ते जेवण जातात. आणि दुसरी गोष्ट काय, रविवारी 2-3 गाड्या, शुक्रवारी 5-6 गाड्या, मंगळवारी 3-4 गाड्या, असं कोल्हापूरला भाजीपाला घेतला जातो. म्हणजे सोयीस्कर आहे असं लोकांना ते सांगतात. मग त्यापासून तुम्ही जरा हे करून जरा